मागच्या भागात आपण पाहिलं की शिवाय तिच्या प्रत्येक छोट्या पसंतीला मनात नोंदवत होता. तो म्हणाला, उरलेल्या 2 अलमाऱ्या अजून रिकाम्या आहेत. तुला जे आवडेल ते घेऊन ठेवू शकतेस. तुझे साधे आरामदायी कपडे आणू शकतेस. तुझं हॉस्टेल कुठे आहे सांग, तिथून सामान मागव. नुपूर घाईने म्हणाली, नको नको, हॉस्टेलमध्ये फक्त मुली असल्या तरी बाहेरच्यांना आत येऊ देत नाही. मी नंतर माझ्या मैत्रिणीला फोन करून मागवेन. बिचारीला अजून माहीतही नसेल की माझं लग्न झालं. अचानक सांगितलं तर ती रागवेल. आधी तिला समजवावं लागेल. आता पुढे. शिवाय फक्त हसला आणि तिला पुढच्या खोलीकडे घेऊन गेला. ती जिम रूम होती. आत पाऊल टाकताच नुपूरने पाहिलं की ती एक जिम रूम होती, जी आधुनिक वर्कआउट मशीनांनी सजलेली होती. तिथे एक पंचिंग बॅग लटकत होती. नुपूर आपल्या कोमल बोटांनी तिला हलके स्पर्श केला आणि मग एक डंबेल उचलण्याचा प्रयत्न केला. पण जसं तिने ते उचलायचा प्रयत्न केला तसं ती ते सांभाळू शकली नाही. पटकन हात सोडून ती अशी उभी राहिली जणू काही झालंच नव्हतं. शिवाय तिच्या निरागसपणावर हलकंसं हसला. आता ते पुढच्या खोलीच्या दरवाजाजवळ उभे होते. छोट्या मुलासारखी उत्सुकतेने नुपूर दाराकडे पाहत होती. शिवायने हळूच दार उघडलं आणि समोर होती बाल्कनी. यावेळी नुपूरच्या डोळ्यात आनंदाची चमक अधिकच वाढली. बाल्कनीत एक लांब सोफा ठेवलेला होता आणि एक लाकडी झोपाळा देखील टांगलेला होता, ज्यावर मऊ गाद्या आणि कुशन ठेवले होते. तिथून महालाजवळचा संपूर्ण सुंदर बगीचा दिसत होता. नुपूर काही विचार न करता धावत जाऊन झोपाळ्यावर बसली. मग लहान मुलासारखी इकडे तिकडे फिरू लागली. झोपाळ्यावर हलकेच झुलू लागली. शिवाय दाराला टेकून उभा राहून तिचा आनंद निहाळत होता. अचानक नुपूर हसत म्हणाली, तुम्हाला माहिती आहे का, ही माझ्या लहानपणापासूनची एक मोठी इच्छा होती. मला असे झोपाळ्यावर बसून झुलायला खूप आवडतं आणि विशेषतः जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा. गरमागरम कॉफी पीत पावसाकडे पाहण्यात एक वेगळीच मजा असते. तिने खुल्या आकाशाकडे पाहिलं आणि हसली. आता झोपाळा तर आहे, कॉफीही मिळेल, फक्त पाऊस पडायचा बाकी आहे. काही हरकत नाही, इथे नेहमीच पाऊस पडतो असं ना. जेव्हा पाऊस येईल तेव्हा माझी अजून एक इच्छा पूर्ण होईल. ती बाहेरचं दृश्य पाहण्यात मग्न झाली. शिवाय शांतपणे तिच्या आनंदाला आपल्या डोळ्यात साठवत होता. जर त्याच्या हातात ताकद असती तर तो फक्त आपल्या पत्नीच्या आनंदासाठी आत्ताच पावसालाही बोलावून घेतला असता. पण काय करणार, त्याच्याकडे कितीही पैसा असला तरी या जगात काही गोष्टी विकत घेता येत नाहीत, नाही का. तोही तिच्या शेजारी बसून आकाशाकडे पाहू लागला. पाऊस पडेल का याचा विचार करत आणि मग पुन्हा एकदा आपल्या पत्नीला फक्त नजरेत साठवत राहिला. पुढच्या क्षणी लॅपटॉपवर काम करत असलेला शिवाय वर पाहतो तर त्याला नुपूर दिसली. ती शांतपणे फोनकडे पाहत आपली साडी ठीक करत होती. त्याने तिला वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि अचानक बोलून गेला, जर साडी आवडत नसेल तर काढून टाक. नुपूर दचकली. काय, तिने पुन्हा विचारलं. तेव्हाच त्याला जाणवलं की त्याच्या तोंडून शब्द फिल्टर न करता बाहेर पडले होते. तो लगेच जीव जाऊन म्हणाला, नाही, माझा अर्थ असा होता की जर तुला साडीत आरामदायक वाटत नसेल तर दुसरा ड्रेस घाल. मलाही बदलायची इच्छा होती, पण घरातले बाकी लोक काही बोलतील का. नुपूर हलक्या आवाजात म्हणाली, तुला ज्या कपड्यांमध्ये बरं वाटेल ते कपडे घाल. कपडे घालणं तुमची मर्जी आहे. शिवाय शांतपणे म्हणाला, या घरात तुला जे आवडेल ते घालू शकतेस, कोणी काही म्हणणार नाही. पण आजच लग्न झाले म्हणून तुला कदाचित कळत नसेल काय घालावं.
नुपूर थोडी संकोचून म्हणाली, माझ्याकडे फक्त एकच सलवार सूट आहे, बाकी सगळे कपडे हॉस्टेलमध्ये आहेत. अलमारीत साड्या आहेत ना, कोणतीही काढ आणि घाल. तुला कोणाकडूनही परवानगी घ्यायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीसाठी विचार करून जायची गरज नाही. तू तुझ्याच घरात आहेस. जशी हॉस्टेलमध्ये राहत होतीस तशीच इथेही राहा. इथे तुला कोणतीही बंधनं नाहीत. तुला जे हवं ते घाल, जे हवं ते कर. त्याच्या या शब्दाने नुपूरला थोडा दिलासा मिळाला. ती अलमारीकडे गेली आणि कोणती साडी घालावी हे पाहू लागली. अलमारीतल्या साड्या खूपच जड आणि भव्य होत्या. ती मनातच विचार करू लागली, घरात राहण्यासाठी इतक्या भव्य साड्या कशाला? तिला काहीच कळत नव्हतं कोणती साडी नेसू. थोडा वेळ पाहिल्यानंतर अखेर तिला एक हलकी सिल्क कॉटनची साधी साडी सापडली. चालेल, किमान ही तरी थोडी नॉर्मल वाटते. फक्त देवा याचा ब्लाऊज नीट फिट बसू दे. अलमारी उघडताच तिला कळलं की तिच्या सासूबाईंनी आधीच तिच्या मापानुसार सगळं खरेदी करून ठेवलं होतं. हे पाहून ती हलकेच हसली. तिने दरवाजा बंद केला आणि कपडे बदलायला सुरुवात केली. दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकताच शिवायने लगेच तिच्याकडे पाहिलं. त्याच्या मनात तिला पाहण्याची उत्सुकता वाढली. तिने कोणता ड्रेस घातला असेल हा विचार येताच त्याची नजर जणू तिच्यावरच थांबली. नुपूर सुंदर मोरपंखी रंगाची साडी नेसली होती, ज्याला गोल्डन कलरची बॉर्डर होती. साधी साडी असूनही ती तिच्यावर अत्यंत आकर्षक दिसत होती. या साडीमध्ये तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं आणि त्या साडीमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेत शिवायने घातलेलं मंगळसूत्र नुपूरच्या गळ्यात हलके हलके झुलत होतं. तिने कपाळावर छोटीशी बिंदी लावली होती. मेकअप काढून टाकला होता आणि केस साध्या पद्धतीने जुड्यात बांधले होते. ना जड दागिने, ना चमकदार कपडे, ना जास्त मेकअप. तरी ती एखाद्या अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. शिवाच्या नजरा तिच्यावरच खिळून राहिल्या, पण नुपूरला त्याच्या त्या भावनांची अजिबात जाणीव नव्हती. कशी दिसते? चांगली नाही दिसत ना? नुपूरने उत्सुकतेने विचारलं. हे थोडं जास्त ग्रँड वाटते ना? खूप शोधल्यानंतर ही साडी थोडी साधी वाटली, पण ही भव्यच दिसते. थांबा, मी जाऊन दुसरा ड्रेस पाहते. नुपूर आत जाण्यास वळली. तेवढ्यात शिवाय लगेच म्हणाला, नाही, त्याची गरज नाही. हे अगदी योग्य आहे. तुला छान वाटते ही साडी. नुपूर हलकस हसली आणि परत येऊन सोफ्यावर बसली. फोन पाहू लागले. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. हो, येते, नुपूरने उत्तर दिलं. दरवाजा उघडताच शिवायची लहान बहीण स्वरा उभी होती. दादा, वहिनी, आई खाली जेवायला बोलवत आहे, असं म्हणत तिने दोघांकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, अरे वा, तुम्ही दोघांनी एकाच रंगाचे कपडे घातले आहेत. अगदी मॅचिंग पिक्चर दिसताय. हे ऐकताच नुपूर आणि शिवाय दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. तेव्हा त्यांना जाणवलं की खरंच त्यांनी एकाच रंगाचे कपडे घातले होते. नुपूर हलकेच हसली, पण शिवाच्या चेहऱ्यावर कोणतीही खास प्रतिक्रिया नव्हती. लवकर या, असं म्हणत स्वरा उड्या मारत खाली गेली. खाली जाताच ती सगळ्यांना सांगू लागली, दादा आणि वहिनीला बोलावले. तुम्ही सगळे वर येऊन नक्की बघा. तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे. हे ऐकून सगळे उत्सुकतेने वर पाहू लागले. जसं नवविवाहित जोडपं एकाच रंगाच्या कपड्यात जिन्यावरून खाली उतरलं तसं सगळ्यांच्या डोळ्यात आनंद आणि आश्चर्य चमकू लागलं. फक्त डोळेच नाही तर त्यांच्या मनातही त्या दृश्याने एक वेगळीच भावना भरली. पण प्रियाच्या मनाला मात्र हे स्वीकारणं कठीण जात होतं की प्रत्येक गोष्टीत नुपूर वेगळी आणि उठून दिसत होती. लहानपणापासून तिला शिकवलं गेलं होतं की तीच सर्वात मोठी, तीच बरोबर, तीच सर्वात सुंदर. पण जेव्हा तिच्या समोर दुसऱ्याचं कौतुक होतं तेव्हा तिच्या मनातली ती छोटीशी जळजळ खोल जखम बनत होती. आज पहिल्यांदाच तिला असं वाटत होतं की नुपूर तिच्यापेक्षा वरचढ गेली आहे. हा विचार तिच्या मनात एक टोचणी बनून राहिला.
आणि ही टोचणी पुढे जाऊन कोणतं रूप घेईल हे तर वेळच सांगेल. सगळ्यांच्या नजरा नवविवाहित जोडप्यावर खिळल्या होत्या. शिवाय आणि नुपूरला जेव्हा जाणवलं की इतक्या नजरा त्यांच्याकडे आहेत तेव्हा ते हलकेच हसू लागले. तुम्ही दोघं इकडे या, आजीने हाक मारली आणि त्यांना देवघरात घेऊन गेली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. लग्नाच्या सगळ्या विधी तर आधीच पूर्ण झाले होते, मग आता आजी त्यांना का बोलावत आहेत? आजीने कुंकू उचलून शिवायकडे दिलं आणि म्हणाली, नुपूर बाळा, आता तुझं लग्न झालं आहे. लग्न झालेल्या स्त्रीसाठी तिच्या कपाळावरील कुंकू आणि गळ्यातील मंगळसूत्र हे फक्त अलंकार नसतात, तर तिच्या पतीच्या आयुष्याचं आणि दोघांच्या नात्याचं प्रतीक असतं. जेव्हा जेव्हा शिवाय तुझ्या कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र पाहील तेव्हा त्याला जाणवेल की तू त्याची पत्नी आहेस. आणि जसं तू तुझं मंगळसूत्र पाहशील तसं तुला नेहमी आठवेल की तो फक्त तुझ्यासाठी आहे. म्हणूनच ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. हा एक विश्वास आहे जो नवरा बायकोच्या नात्याला अधिक घट्ट करतो. म्हणून हे कधीही विसरू नकोस. आज शिवाय तुझ्या कपाळावर कुंकू लावेल आणि फक्त आजच नाही तर कायम. आता शिवाय कुंकू घे आणि नुपूरच्या कपाळाला लाव. शिवायने नुपूरच्या कपाळावर कुंकू लावलं. तिने डोळे मिटून तो क्षण आपल्या मनात साठवून घेतला. डोळे उघडताच दोघांच्या नजरा एकमेकींना भिडल्या. सगळे बसून जेवण करत होते. समीर आणि स्वरा न थांबता गप्पा मारत जेवत होते. मध्येच प्रियाही काही बोलत होती. बाकी मोठी मंडळी लग्न आणि आलेल्या पाहुण्यांबद्दल चर्चा करत होती. तर शिवाय आणि त्याचे वडील लग्नात आलेल्या बिझनेस सर्कलमधील लोकांबद्दल बोलत होते. पण नुपूर मात्र शांतपणे बसून जेवत होती. कुणाशी काही बोलत नव्हती. तिला असं शांत पाहून शिवायची आई राजश्री विचार करू लागली. कदाचित तिला त्यांच्या हातचं जेवण आवडलं नसेल. हा विचार येताच तिचं मन थोडं खिन्न झालं. त्या विशाल हवेलीत बरेच नोकर होते, पण स्वयंपाकाचं काम फक्त कुटुंबातील लोकच करत असत. ती त्यांची खास परंपरा होती. राजश्रीसाठी तर सगळ्या आईसारखंच सर्वात मोठा आनंद म्हणजे स्वतःच्या हातचं जेवण मुलांनी प्रेमानं खावं हेच होतं. त्यामुळे नुपूरला गप्पच जेवताना पाहून तिला वाटलं की कदाचित जेवण आवडलं नसेल आणि आईचं मन दुखावलं गेलं. शिवायने नुपूरची शांतता आणि आईच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव लक्षपूर्वक पाहिले. जेवण झाल्यावर राजश्री हात धुवायला उठली, तर नुपूर ही तिच्या मागोमाग गेली. राजश्रीने हात धुवून मागे वळताच नुपूरने अचानक तिच्या गालांवर प्रेमाने एक किस दिला. राजश्री दचकली. थँक्यू आई. माझ्या आयुष्यात असं घरचं जेवण मी फक्त 5व्या वर्षी माझ्या आजीच्या हातचं खाल्लं होतं आणि आता पूर्ण 15 वर्षांनी मला पुन्हा तसाच अनुभव आला. मी इतक्या लोकांसोबत कुटुंबासारखं बसून जेवत आहे. मला किती आनंद होतोय माहिती आहे. मी कधीच विचार केला नव्हता की आयुष्यात इतक्या लोकांसोबत कुटुंबासारखं जेवण करेन. तुमचं जेवण खूपच अप्रतिम होतं. असं जेवण दिल्याबद्दल थँक्यू सो मच. हे बोलताना नुपूरच्या डोळ्यात पाणी आलं. हात धुवून परत येताना तिने पाहिलं की शिवाय आणि त्याची आजी लक्ष्मीबाई तिथेच उभे होते आणि त्यांनी संपूर्ण बोलणं ऐकलं होतं. त्यांना पाहताच नुपूरने घाईघाईने अश्रू पुसले, हलकीशी स्मित दिली आणि तिथून निघून गेली. राजश्री जी आधीच नुपूरच्या बोलण्याने भावूक झाली होती, शिवायजवळ आली आणि म्हणाली, काय बोलत होती तुझी बायको? शिवाय शांतच उभा राहिला, पण त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या शिवायच्या आत्या म्हणाल्या, अगं अक्का, जेव्हा तू पहिल्यांदा या मुलीला पाहिलंस आणि शिवायसाठी निवडलंस तेव्हा मला थोडी शंका होती. एक अनाथ मुलगी जी कुटुंबापासून दूर वाटली, ती या कुटुंबात मिसळू शकेल का? शिवायसोबत निभावेल का? आपल्या कुटुंबात काही समस्या तर निर्माण होणार नाहीत ना? मला थोडी भीती वाटत होती, पण आज मी पूर्ण मनाने सांगू शकते, शिवायसाठी आणि या कुटुंबासाठीही सर्वात योग्य जीवनसाथी हीच आहे. हे ऐकून राजश्री आणखी भावूक झाली.
तिने शिवायच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, आम्ही ऐकले की नुपूर अनाथ आश्रमात वाटली, कधी कुटुंबात राहिली नाही. न समजून जर काही चूक झाली तर तिला समजावणं तुझी जबाबदारी आहे. पण कोणत्याही परिस्थितीत तिला सोडू नकोस. ती तुझ्यासोबत असेल तोपर्यंत तुझं आयुष्य सुखी राहील. जर तू तिला गमावलं तर तुझं आयुष्य नरक होईल. खरंच सुखी राहायचं असेल तर तिला घट्ट धरून ठेव. हे बोलून राजश्री तिथून निघून गेली. शिवाय जो आत्तापर्यंत आईचं बोलणं फक्त ऐकत होता, आता मात्र खोल विचारात पडला. रात्र जवळ येत होती. लग्नाच्या रात्रीशी संबंधित विधींची तयारी सुरू झाली. जिथे सगळं आधीपर्यंत सामान्य वाटत होतं तिथे आता नुपूरच्या मनात हळूहळू भीती वाटली. कारण आत्तापर्यंत तिने कोणत्याही पुरुषाशी इतक्या जवळून संवाद साधला नव्हता. जी मुलगी आयुष्यभर मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहिली होती, तिच्यासाठी एखाद्या अनोळखी पुरुषासोबत पूर्ण रात्र एका खोलीत राहायचं, ही कल्पनाच तिचं हृदय जोरजोराने धडधडायला लावणारी होती. पहिल्यांदा जेव्हा तिने शिवायला पाहिलं होतं तेव्हा तिच्या मनात भीती आणि संकोच होता. पण शिवायच्या स्वभावावर विश्वास ठेवूनच तिने आपल्या मनातलं बोलण्याची हिंमत केली. नवरा आहे तर काही अंशी अधिकारही असतो, पण आता तिलाच त्याच्यासोबत एकाच खोलीत रात्र घालवायची होती. त्याच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करायची होती. हे विचार करताच नुपूरच्या मनात एक विचित्र भीती दाटून आली. फक्त एका दिवसात शिवायवरचा तिचा विश्वास डोंगरा एवढा मोठा झाला होता. तरीही आज का कोण जाणे, तिच्या मनात एक अनामिक दडपण होतं. याच विचारात हरवून ती लग्नासाठी दिलेली साडी नेसून तयार झाली. मोठ्यांच्या सूचना ऐकताच तिच्या भीतीची भावना अजूनच गडद झाली. हळूहळू पावलं टाकत ती त्या खोलीपर्यंत पोहोचली, जिथे आता तिला शिवायसोबत राहायचं होतं. दरवाजा उघडून आत पाऊल टाकताच तिची नजर संपूर्ण खोलीभर फिरली. खोली सकाळसारखीच होती. ना कोणती सजावट, ना काही बदल. तेवढ्यात ड्रेसिंग रूममधून शिवाय बाहेर आला. त्याने नवीन कपडे घातले होते. त्याची नजर नुपूरवर पडताच त्याच्या मनात एक वेगळीच भावना दाटून आली. पण नेहमीप्रमाणे त्याने आपल्या भावना दाबून ठेवल्या. चेहऱ्यावर काहीच न दाखवता तो म्हणाला, दूध तिथे ठेव आणि जाऊन झोप. नुपूरला त्याचा अर्थ चुकीचा वाटला. तिच्या अंगावर शहारा आला. शिवायने तिच्या घाबरलेल्या डोळ्यांकडे पाहिलं आणि लगेच त्याला आपली चूक लक्षात आली. अरे, तू जसं विचार करते आहेस तसं काहीही नाही. आपण आत्ताच भेटलो आहोत. या नात्याला समजून घ्यायला, स्वीकारायला आणि पुढे न्यायला काही घाई नाही. आधी आपण एकमेकांना नीट ओळखू. जे होईल ते योग्य वेळी होईल. त्यात घाई करण्याची गरज नाही. सगळ्यात आधी तू माझ्यापासून घाबरणं बंद कर. सकाळपासून जशी तू माझ्याशी हसत खेळत मोकळेपणाने बोलत होतीस तशीच राहा, समजलं? असं म्हणत शिवाय बेडवर जाऊन बसला. नुपूरने त्याच्याकडे पाहिलं. आज तिच्या नजरेत शिवाय आणखी उंचावला होता. आतापर्यंत तिच्या मनात जो संकोच आणि भीती होती ती थोडी कमी झाली. तेवढ्यात शिवाय पुन्हा म्हणाला, तू या साडीत कशी झोपशील? ही खूप जड आहे, तुला त्रास होईल. तुझ्याकडे एखादा आरामदायक नाईट ड्रेस असेल तर तो आणि झोप. असं म्हणत त्याने उशीवर डोकं टेकवलं आणि डोळे मिटले. नुपूरची भीती पूर्णपणे जाईल का? हे नातं विश्वासाच्या धाग्याने आणखी मजबूत होईल का? शिवाय झोपल्यासारखा वाटत होता. काही वेळानंतर अचानक त्याचे डोळे उघडले. त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. त्याने वळून पाहिलं तर नुपूर त्याच्या अगदी जवळ झोपली होती. तिला इतकं जवळ पाहून त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने खोल श्वास घेतला. त्याने तिला वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि क्षणभर स्थिरावून केला. ती कुशीवर वळून झोपली होती. तिला याची जाणीवही नव्हती की तिची साडी थोडीशी वर सरकली होती. दिवसभराच्या थकव्यामुळे ती गाढ झोपली होती. शिवायची नजर क्षणभर तिच्या कमरेवर स्थिरावली. तो दचकून उठून बसला. काही क्षण तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या बोटांनी नकळत पुढे सरकण्याचा प्रयत्न केला, पण त्याने स्वतःला आवरलं. हात मागे घेतले.
शेजारी ठेवलेली चादर उचलून त्याने हलकेच तिच्या अंगावर पांघरली. तेव्हाच त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि झोपून गेला. पण अचानक त्याला आपल्या अंगावर कुठल्या तरी वजनाची जाणीव झाली. दचकून त्याने डोळे उघडले. त्याची पत्नी त्याला घट्ट बिलगून झोपली होती. तिचा चेहरा त्याच्या छातीवर टेकलेला होता. एक हात त्याच्या भोवती गुंडाळलेला होता. तिची मऊ बोटं त्याच्या त्वचेला स्पर्श करत होती. तुम्हाला काय वाटतं, ही रात्र त्यांच्या नात्याला कोणत्या नव्या वळणावर नेणार? पुढचा भाग नक्की बघा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.